खबर जन्म उत्सव से जुड़ी है। 1 जून के दिन ठाणे जिले में अनेक कार्यकर्ता तथा पदाधिकारियों का जन्मदिन मनाया गया। इसी कड़ी में शिवसेना एकनाथ शिंदे गुट की महिला पदाधिकारी और शिवसेना उप शहर संगठक सनम सलीम शेख का जन्मदिवस भी एकदम सादगीपूर्ण माहौल में मनाया गया। ये छोटा सा बर्थडे समारोह न्यू गोविंदवाड़ी केडीएमसी बस्ती में मनाया गया। सभी उपस्थित रहवासियों की ओर से हाजिरी में विशेषकर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष तथा कामगार नेता नरसिंह दत्तो गाय समुद्रे साहब और सनम शेख ने मिलजुल कर केक काटा, बर्थडे सॉन्ग गाया गया। इसके बाद न्यू गोविंदवाड़ी की बस्ती में स्त्री पुरुष जनता ने सनम शेख को शॉल, पुष्पगुच्छ और भेंट वस्तु देकर उनकी लंबी आयु की मंगल कामनाएं की है। इस कार्यक्रम का आयोजन महिला विभाग संगठक नसीमा शेख एवं सनम शेख की पूरी टीम द्वारा किया गया था। इसके अलावा जन्मदिन समारोह को सफल बनाने में शिंदे गुट की महिला शाखा प्रमुख वर्षा शेंडगे, उप शहर प्रमुख जैतून कच्ची, सकीना खान, आलिया खान, इब्राहिम शेख, इसाक शेख का योगदान रहा। सनम शेख को शुभेच्छा देने वालों में नाना गाय समुद्रे, जावेद शेख, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के राष्ट्रीय उपाध्यक्ष यूसुफ भाई शेख, शिव सैनिक आसिफ शेख, दिलावर सैयद का समावेश था। इस मौके पर हमारे प्रतिनिधि ने नरसिंह गाय समुद्रे साहब सहित अन्य लोगों की प्रतिक्रिया ली है। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। आज आपल्या तडफदार युवा ज्या शिवसेनेच्या उपशहर संघटक आहेत सनम मॅडम, त्यांना आमच्या पक्षाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष आणि सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडून भरभरून एकदम खूप शुभेच्छा। त्यांनी येणारं हे जे आयुष्य आहे त्यांचं पूर्णपैकी निरोगी राहावं आणि त्यांचं जे आयुष्य अजून आमची पण सर्वांचं पूर्ण वय त्यांना लागावं आणि त्यांनी असंच सातत्याने या महिलांसाठी या इतरल्या गोरगरीब जनतेसाठी खूप चांगले कामं केलेले आहेत। त्यांचाही आशीर्वाद त्यांना लाभो असं मी बुद्धचरणी वंदन करतो। जय भीम, नमो बुद्धाय। सर्वांना वापस थँक्यू। आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह गाय समुद्रे, आज बघतोय आपण या सनम मॅडम यांचा एकदम मोठ्या उत्साहामध्ये वाढदिवस साजरा करण्यात येत आहे आणि ह्या ठिकाणी सर्व इथले रहिवासी, समाजातले कार्यकर्ते, इकडले तिकडले सर्व ओळखीचे प्रमुख पाहुणे आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आणि मित्र आणि मंडळी या ठिकाणी सर्व वाढदिवसाला त्यांच्या पुढं खूप उत्साहानं या ठिकाणी आलेले आहेत। आज त्यांचं समाजामध्ये एक चांगलं नेतृत्व आहे आणि ती चांगल्या समाजाला या ठिकाणी गोरगरिबाला घरं मिळवून देण्यासाठी त्यांचा एकदम सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी भरपूर मोठं या ठिकाणी कार्य केलं आहे। तसेच ज्या शासनाच्या योजना आहेत, मग महापालिकेच्या असो, बँकेच्या असो आणि कुठल्याही योजना असो, पंतप्रधान आवास योजनेच्या असो, त्या गोरगरीब जनतेला कसं मिळवून द्यायचं ती पूर्णपणे प्रयत्न करत आहेत आणि त्या लोकांपर्यंत कशा जातील, त्यांना कसं मार्गदर्शन करता येईल, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल ही देखील प्रयत्न करत आहे। त्यामुळे त्यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्या इथं थांबतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम। एक मिनिट मॅडम, काय संकल्पना करणार आजच्या दिवशी 1 जूनला आपला शिवसेना उपशहर संघटक सनम शेख आमच्या मोठ्या ताई यांचा आज वाढदिवस। शिवसेना परिवाराच्या वतीने त्यांना जन्मदिनाच्या लाख शुभेच्छा आणि त्या करत असलेल्या सर्व सामाजिक कार्याला सुद्धा आमच्याकडून शुभेच्छा। माझा उद्दिष्ट एवढाच आहे की केडीएमसीमध्ये, महानगरपालिकामध्ये ज्या अर्थाने ज्या काही स्कीम येतात त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत। एवढंच नाही तर माझी अशी इच्छा आहे की प्रत्येक तळागाळातली महिला हिनं पुढाकार घेतला पाहिजे। प्रत्येक तळागाळातल्या महिलेचं काय म्हणतात, आर्थिक दृष्टीने ती स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे। त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो की बाबा की ज्या महिलांपर्यंत जी कुठली स्कीम असेल किंवा रोजगाराचं असेल केडीएमसीचा किंवा मशीन वाटपचा असेल, भांडी वाटप असेल, तेवढंच नाही तर जे भांडीकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत त्या शासनाचा जो काही JR असतो, जो काही निर्णय निघालेला असतो, शासनाच्या ज्या सुविधा असतात त्या महिलांपर्यंत कशा पोहोचतील। एवढंच नाही तर हा न्यू गोविंदवाडी भारतनगर एरिया हा स्लम एरिया आहे, या एरियाचा विकास कसा करता येईल माझ्याकडून आणि आमचे गाय सुमंत्रे दादा आहेत, आमचे कैलास शिंदे साहेब आहेत, त्याचप्रमाणे इथले शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, इतर आम्ही सगळेच मिळून या स्लम एरियाचा विकास कसा करता येईल याच्यासाठी आमच्या सातत्याने प्रयत्न असतात। एवढंच नाही तर इथल्या मुलांसाठी, यांच्या शैक्षणिक याच्यासाठी गाय सुमंत्रे दादांचं, कैलास दादांचं खूप स्नेहाचा वाटा असतो।
माझ्या पाठीशी नेहमीच भाऊ म्हणून ते सगळे उभे असतात आणि इथले नागरिक त्यांचं खरोखरच मी मनापासून आभार मानते। हे आमचे शरपू असेल किंवा त्यांची मुलांची टीम असेल, तरुण मित्रमंडळ असेल, युवा सेना असेल, आमच्या महिला वर्ग असेल, जेंट्स वर्ग असेल, या सगळ्यांचा मला पाठिंबा असल्यामुळे मी या एरियामध्ये काम करते आणि त्यांच्यासाठी जे काय प्रयत्न मी करता येईल तोच मी प्रयत्न करते। एवढाच माझं। थैंक यू, धन्यवाद। ठीक इसी तरह 1 जून के दिन कल्याण शहर परिसर के समाज सेवक आसिफ शेख का भी जन्मदिन केक काटकर मनाया गया। उपस्थित मान्यवरों की ओर से आसिफ शेख का शॉल पुष्पगुच्छ देकर जन्मदिवस की ढेर सारी शुभकामनाएं दी गई। अन्य एक बर्थडे समारोह में दीवा गांव के युवा समाज सेवक तथा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के ठाणे जिला अध्यक्ष नितिन विनायक भोईर का भी 1 जून की शाम 47वां जन्मदिन मनाया गया। यहाँ भी पार्टी प्रमुख नरसिंह दत्तू गायसमुद्रे साहब की उपस्थिति में एक केक काटा गया तथा नितिन भोईर को भेंट वस्तु देकर उनकी भी लंबी आयु की मंगल कामना की गई है। यहाँ पर डॉक्टर BVR PV पार्टी के कार्यकर्ता पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित रहे। इस शुभ अवसर पर नरसिंह गायसमुद्रे साहब ने नितिन भोईर को जीव वार्ता के माध्यम से ढेर सारी शुभकामनाएं दी है। बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह दत्तू गायसमुद्रे आज आमचे पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीन विनायक भोईर यांचा आज वाढदिवस यांच्या राहत्या घरामध्ये साजरा होत आहे आणि सर्व सहकुटुंब सहमित्रमंडळी त्यांचे सर्व चाहते या ठिकाणी सर्व त्यांचे दोस्त मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित राहून मोठ्या उत्साहामध्ये वाढदिवस त्यांचा साजरा केलेला आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या निमित्त मी माझ्या कुटुंबातर्फे माझ्या पक्षातर्फे आणि माझ्या सह टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवादही देतो। त्यांचं समाजामध्ये कार्य एकदम चांगल्या एकदम प्रतिष्ठ नागरिकांमधून केले जात आहे आणि ते पक्षाचं काम देखील तशाच प्रकारे करत आहेत आणि गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम, गोरगरीब जनतेला वर कुठलाही अन्याय झाला तर त्यांना तात्काळ म्हणजे त्या ठिकाणी पोहोचून त्यांना तात्काळ त्या सुविधा देण्याचं काम देखील ती करत आहे। तशाच प्रकारे कुठल्याही म्हणजे आता मागच्या वेळेला बघितलं तर आम्ही जे मुरमाडमध्ये जे आमचे मुकणे म्हणून आहेत, गंगाराम मुकणे, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मिसेसची तब्येत ठीक नव्हती, त्यांना अत्यंत हॉस्पिटलमध्ये पैशाची अत्यंत गरज होती। त्या ठिकाणी जाऊन नितीन विनायक भोईरने त्या व्यक्तीला म्हणजे कार्यकर्ताच आहे आपला, त्याला मदत करून त्याला म्हणजे त्याच्या मिसेसला जीवनापासून वाचवण्याचा आणि मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा प्रकारचं कार्य या ठिकाणी चालू आहे। तशाच प्रकारे आज ह्या ठिकाणी आपण सर्व जमलात आणि त्यांना शुभेच्छा दिल्या, केक कापून खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांच्या सहकुटुंब परिवाराला देखील शुभेच्छा देतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय भीम।